नमस्कार. आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण खूप सोपी, चविष्ट आणि रोजच्या जेवणात बनवता येणारी फरसबीची भाजी बनवणार आहोत. इथे आपण एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, एक टोमॅटो, पाव किलो फरसबी, खोबरं आणि बटाटे घेतले आहेत. आता कढई गॅसवर ठेवून गॅस चालू केला आहे आणि आता यात एक पळी तेल घालून घेणार आहोत आणि फोडणीसाठी राई टाकणार आहोत. राई तडतडली की यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि त्यात थोडंसं मीठ घालून तो चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यावर यात आलं लसूण पेस्ट घालूया. आता यावर झाकण ठेवून कांदा चांगला शिजवून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे कांदा छान शिजला आहे. आता यात टोमॅटो घालून त्याला पुन्हा एकदा ढवळून घेऊया. आता यावर झाकण ठेवून टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ. इथे आपला टोमॅटो मऊसूत शिजला गेला आहे. आता यात मसाले ॲड करूया. त्यासाठी सर्वप्रथम कांदा लसूण मसाला, धणे जिरा पावडर, लाल मिरची पावडर आणि घरगुती मसाला घालून छान मिक्स करून घेऊया. मसाले तेलात छान परतून झाल्यावर त्यात थोडंसं पाणी घालूया आणि एकदा ढवळून घेऊया. तुम्ही पाहू शकता मसाल्याचा खूप छान कलर सुटला आहे. आता यात फरसबी घालूया आणि बटाटे घालूया. आता यात गरजेनुसार पाणी घालूया आणि फरसबी छान मऊसूत शिजेपर्यंत शिजवूया. चवीनुसार मीठ घालूया आणि 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून घेऊया. इथे आपली फरसबी छान मऊसूत शिजली गेली आहे. आता यात ओलं खोबरं घालून मिक्स करूया.
5 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेऊया आणि तयार आहे आपली फरसबीची भाजी। आणि आपली गरमागरम आणि चविष्ट अशी फरसबीची भाजी तयार आहे। ही भाजी पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत खूप छान लागते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल माझं नाही, आपलं आहे। थँक्यू।